लक्षात घेतलं तर एकूण जे 10 जिल्हे देशभरातले सांगितले जातात त्यातले 9 जिल्हे हे एकट्या महाराष्ट्रातले जिथे कोरोनाबाधितांची संख्या जी आहे ती विक्रमी पद्धतीने वाढताना दिसते। हे खूप नकारात्मक चित्र आहे आणि आपल्याला कोणालाच परवडण्यासारखं नाहीये, कारण पुन्हा आपल्याला लॉकडाऊन नकोय। कडक निर्बंध लादले जात आहेत। आजच्या दिवसभरातली आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर ती 35,855 इतकी आहे एका दिवसातली। आणि हा प्रसार जो आहे कोरोनाचा, जो यापूर्वी आपण अनुभव घेतला याबद्दलचा, तो गुणोत्तर पद्धतीने वाढणार आहे। म्हणून आपण सगळ्यांनी सावध होणं फार गरजेचं आहे। चला, हे का होतंय, या पाठीमागची नेमकी कारणं काय बघूयात। लॉकडाऊनच होऊ द्यायचं। मास्क घालणे, हात धुणं आणि अंतर ठेवणं या त्रिसूत्रीचा अवलंब हा करावाच लागेल। येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतो आहोत आणि जिथे आवश्यकता वाटत असेल तिकडे कडक लॉकडाऊन करावे। राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढतोय। पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या कोरोना लाटेची तीव्रता अधिक आहे। त्यामुळे एका दिवसातल्या रुग्णवाढीचा नवा उच्चांक महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसात राज्यात रुग्णवाढ 25,000च्या वर झालेली आहे। 19 मार्च रोजी आकडा 25,681 न वाढला, तर 20 मार्च रोजी तब्बल 27,126 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली। धक्कादायक म्हणजे 21 मार्चला तर हा आकडा 30,535 वर गेलाय। 22 मार्चला 24,645 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 23 मार्चला 28,699 रुग्ण वाढलेले आहेत। कोरोनाचा हा विस्फोट होत असल्या कारणामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी जनतेला नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असा थेट इशाराही दिला। लॉकडाऊन हा आपल्याला शेवटचा पर्याय असेल। जर आपण कोरोनासोबत जगायचं असेल तर मास्क घालणे, हात धुणं आणि अंतर ठेवणं या त्रिसूत्रीचा अवलंब हा करावाच लागेल। अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल। दुर्दैवाने जर का त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही तर लॉकडाऊन हा नाईलाज असतो, आपल्याला एकमेव मार्ग राहील। राज्यात लॉकडाऊन हा शेवटचा उपाय असेल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले। वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील काळात निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार असल्याचा इशाराही राजेश टोपे यांनी दिला। एखाद्या दिवस राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठ्या पद्धतीनं काही स्पाइक हा जास्त कालावधीत पर्यंत राहणार असेल तर आपल्याला जरा एक यामध्ये अजून जास्त कठोर पद्धतीनं जावं लागेल। कारण शेवटी लोकांनी, सीएम साहेबांनी बऱ्याच मीटिंग्समध्ये आणि पीसीजमध्ये सांगितलं की एकतर कोरोनाच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते पाळा, नाहीतर मला लॉकडाऊन करावं लागेल। नियमांच्या त्रिसूत्रीचं पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही। त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर पुन्हा सरकारनं निर्बंध घातले। सभा, समारंभ आणि लग्न सोहळ्यांमधली लोकांची संख्या मर्यादित केली। मात्र तरीही रुग्णसंख्या काही आटोक्यात येताना दिसत नाही। त्यामुळे पुन्हा राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं चित्र बघायला मिळतंय। पुण्याहून वैभव सोनवणेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यात मुंबईबद्दल बोलायलाच हवं। म्हणजे मुंबई शहरात देखील फार विक्रमी पद्धतीने रुग्णसंख्या जी आहे, कोरोनाबाधितांची संख्या जी आहे ती वाढताना दिसते। आजच्या दिवसभरातला आकडा जर आपण लक्षात घेतला तो 5,000च्या वरती आहे आणि हे निश्चितच आपल्याला कोणालाच परवडणार नाहीये, पुन्हा एकदा मी सांगतो। आणि यापूर्वी आपण सगळ्यांनी लॉकडाऊन अनुभवलेलं आहे, पण असं का होतंय? मुंबईकर बेफिक्री झालेत का? ते कोरोनाच्या त्रिसूत्रींचं पालन करत नाहीयेत का? नियम पाळत नाहीयेत का? असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होताना दिसत आहेत। बघूयात। मुंबईत कोरोनाचा उद्रेक, मॉल, स्टेशनवर कोरोना चाचण्या, पुन्हा लॉकडाऊन होणार? ही 3 दृश्य मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहेत। सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या जागी कोरोना चाचणी करण्यात येते। मुंबईतील सर्वच मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांची अँटीजेन चाचणी करण्यात येते, तर रेल्वे स्टेशनवर ही चाचणी करण्यात येते। तसं परिपत्रकच मुंबई महापालिकेनं काढलंय। एवढंच नाही तर होळी आणि धुलीवंदन सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यावरही पालिकेनं निर्बंध घातले।
मात्र असं असलं तरी मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं चिंतेत भर पडली. त्यामुळे मुंबईकरांना जीव प्यारा नाही का असा सवाल खुद्द महापौरांनी विचारला. तर मागच्याला 0.5 वर मृत्यूची संख्या गेली होती, आता 2.16च्या वर संख्या वाढली. ह्याचा अर्थ मृत्यू पण आता होत आहेत. मग आपण स्वतः असं गैरवर्तन करून इतरांच्या घरातला दिवा विझवणार आहोत का? थोडेसे नियम पाळूया, ज्याच्यामध्ये फक्त मास्क कायम लावला पाहिजे. त्याचप्रमाणे सॅनिटायझर आपण जर तोंडाची आपले हात जाणार असतील तर ते सॅनिटायझर आणि थोडं गर्दीमध्ये टाळा. जर खरंच काही काम नसेल तर गर्दीमध्ये बाहेर जाऊ नका. वारंवार सांगूनही मुंबईकरांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आलं. सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होताना दिसते. अनेक भागात पालिकेनं निर्बंध घातलेत. त्याचा काही फायदा होत नसल्याचं वाढत असलेल्या आकडेवारीवरून समोर आलंय. त्यामुळे पालिकेनं घातलेल्या निर्बंधांवर मुंबईकरांचं म्हणणं आहे तरी काय ते पाहूया. सणानिमित्ताने जे सरकारने जी बंधनं घातलेली आहेत ते सर्वसामान्यांसाठी योग्यच आहेत. तरी पण आमच्या जे काही आपले सणांचं जे आपलं आहे म्हणजे सण साजरा करण्यामध्ये जे निर्बंध लावलेत त्याच्यामुळे आम्हाला नाराजगी झालेली आहे. होळी हा आमचा पारंपरिक सण आहे, आम्ही मान्य करतो. पण आम्हाला पण त्याची भान आहे ना की कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. भान नाही ठेवलं आणि जर आम्ही वागलो तर शेवटी आम्हाला त्याचा त्रास होणार आहे ना. त्याच्यासाठी आमच्याने जेवढा काय प्रयत्न होईल तेवढा आम्ही सांभाळणार आणि होळी आम्ही घरातच खेळणार. सरकार जो बोले सही बोल रही है, लेकिन हमको भी थोड़ा अपनी तरफ से कोरोना के लिए अपना सेफ करना चाहिए. मतलब पब्लिक को जितना हो सके लिमिट में रहना चाहिए सर. मुंबईतील हॉटस्पॉट वाढले, कंटेनमेंट झोनची यादी वाढली, तर हजारो इमारती सील करण्यात आल्या. मात्र तरीही कोरोना रुग्णसंख्या वाढीचा उद्रेक थांबत नाही आणि त्यामुळं कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. तसंच लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या आटोक्यात येईल का यावरही प्रश्न आहेच. एवढंच नाही तर चूक कुठे होते यावरही लक्ष देण्याची गरज या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाली. स्वाती लोखंडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यात पुण्याबद्दल तर जाणून घ्यायला हवं, कारण कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुण्यामध्ये सापडला होता. आज दिवसभरात तिथे देखील कोरोनाबाधितांची संख्या जी आहे ती वाढलेली आपल्याला बघायला मिळते. त्यातच बेड कमी पडतात रुग्णांसाठी अशी ओरड होताना दिसते. त्या पद्धतीच्या तक्रारी समोर येतात. पण याविषयीचं नियोजन कसं असावं या विषयाला घेऊन तिथल्या स्थानिक व्यवस्थेकडनं योग्य अशी भूमिका जी ती स्पष्ट होताना दिसत नाही. आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की लॉकडाऊन करावा लागेल आणि याविषयी आता पुण्याच्या महापौरांनी देखील लॉकडाऊन नको पण कडक निर्बंध लावा अशी भूमिका घेतली असं त्यांनी म्हटलंय. पाहूयात. रुग्णसंख्येत प्रचंड वाढ, वाढती रुग्णसंख्या रोखणार कशी? पुण्यात पुन्हा लॉकडाऊन. गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय. वाढती रुग्णसंख्या पाहता पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार गांभीर्यानं सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. मात्र पुणे महापालिकेचे प्रशासन आणि पुण्यातले सत्ताधारी पुढारी त्याला फारसे अनुकूल नाहीयेत. असं जरी असलं तरी लॉकडाऊन होणार की नाही याबाबतच्या चर्चांना शहरात उधाण आलंय. लॉकडाऊनचा अधिकार असतो, ते त्या संदर्भात सगळ्यांशी चर्चा विचारविनिमय करून जो काही निर्णय असेल महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा आणि जनरल सगळ्या होणाऱ्या परिणामाचा ते आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी बसून ठरवतील. परंतु केसेस वाढत आहेत त्याची चिंता जरूर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला बोलून दाखवलेली आणि त्या दृष्टिकोनातून लॉकडाऊन हा खरं तर शेवटचाच पर्याय असतो आणि म्हणून याबाबत खूप सविस्तर चर्चा होऊनच या संदर्भातला निर्णय जर घ्यायचा असेल तर होईल. तर दुसरीकडे प्रशासनानं शहरात सार्वजनिक ठिकाणी होळी आणि धुलीवंदन साजरी करण्यावर बंदी घातलीय. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र गेल्या 2 दिवसात अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात. त्यामुळे परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याआधीच निर्बंध कडक करण्याचा विचार पालिका प्रशासन करत असल्याचं महापौरांनी सांगितलंय. आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की आता कडक लॉकडाऊन करूया, तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची माझी भूमिका मी ही सांगितली ती आजही सांगतो
की कडक लॉकडाऊन हा त्याच्यावरचा उपाय नाही, हे मी केवळ सांगत नाही, तर आयसर असेल किंवा टाटा सायन्स असेल या संस्थांनी जे अहवाल तयार केले, ज्याचं त्यांनी सर्वेक्षण केलं, अहवाल केला, त्यासुद्धा त्यांनी असं म्हटलं ना की बाबा याच्यामध्ये आता तुम्ही जे निर्बंध लावले ते कडकपणे त्याची अंमलबजावणी करा. जे लॉकडाऊन लावणं हा त्याच्यावरचा आत्ताचा उपाय नाही. परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं अत्यंत वेगवान हालचाली करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन जरी करायचं नसेल तरी निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज आहे, तरच अत्यंत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिथे आवश्यकता वाटत असेल तिकडे कडक लॉकडाऊन करावा लागेल. चुकलं कुठे? खरं आहे, हा प्रश्न विचारलाच पाहिजे, कारण ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढताना दिसते त्यावरनं हा प्रश्न साहजिकच या ठिकाणी उपस्थित होतोय. नागपूरबद्दल जर बोलायचं झालं तर 15 मार्च ते 31 मार्च नागपूरमध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर रोजची रुग्णसंख्या नागपूरमधली ही 3000च्या आसपास आहे. आणि त्यातच जर आपण पाहिलं तर आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती आहोत असं जर म्हटलं तर अगोदरच गेल्या लॉकडाऊनमध्ये तिथले जे व्यवसाय आहेत ते पूर्णतः ठप्प झालेत आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या कामगारांचे मोठे हाल होतात. विदर्भात कोरोनाचा कहर सुरू आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. नागपुरात जवळपास 7000 रुग्ण विविध हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेनं शहरात लॉकडाऊन केलंय, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नसल्याचं या वाढत्या आकडेवारीवरून समोर आलेलं आहे. लॉकडाऊन काळातही नागपुरात दररोज 2000च्या वर रुग्ण वाढल्याचं बघायला मिळालं. मात्र असं असलं तरी प्रशासन सज्ज असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. बेड आणि आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याचं पालिकेनं सांगितलंय. मागच्या आठवड्याभरात 15 तारीखपासून लागू केलेली ते आता 31 तारीखपर्यंत चालू राहणार आहे. आणि मधल्या काळामध्ये जे होळीचं जे सण आहे 28-29 तारीखला, त्याच्यासाठी वेगळं SOP आपण डिटेलमध्ये वेगळं जाहीर करणार आहे. आणि या 31 तारीखपर्यंत निर्बंधामध्ये खास करून जे अर्थव्यवस्थेचं जे अडचणी येता कामा नये, त्याचं जे अर्थव्यवस्थेचं चक्र चालू ठेवावी त्या दृष्टिकोन ठेवून जे सर्व जो शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्या 4 वाजतापर्यंत दिवसामध्ये चालू करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. आणि रेस्टॉरंट्सकरिता 7 वाजतापर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊनचं पाऊल उचललं खरं, पण त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होताना दिसतायत. मातीची भांडी तयार करणाऱ्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. एवढंच नाही तर रिक्षा चालक आणि सलून चालकांचीही हीच परिस्थिती आहे. इस साल में लॉकडाउन में पूरा एकदम मार्केट सब बच गया, लेकिन धंधा वंदा कुछ भी नहीं, गिराक भी नहीं आती है. उस साल में तो बहुत धंधा किया था. इस साल में लॉकडाउन में एकदम मजबूरी हो गया. पहले कुछ ठीक था धंधा, अभी डाउन हो गया है लॉकडाउन के कारण. हाँ, अभी पहले था कि 1000-1500 को हो जाता था, अब 400 से 600 में जा रहा है. मजदूरी निकलती नहीं निकल रही इसमें. 100 रुपये 200 रुपये ये निकल रही है. पहिले कसे बी 50-100 रुपये होत होते, आता लॉकडाऊनमुळे काही धंदा होत नाही. विचार पडला माणसाला कसं जगा. रोज पहिले किती आता किती होते? आता काहीच नाही होत. लागली सवारची लागली नाही लागत. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात 33,000च्या वर ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा हा वाढता आलेख पाहता पुढच्या काही दिवसात परिस्थिती आणखी वाईट होण्याची भीती व्यक्त होतीये. लॉकडाऊनपेक्षा प्रशासनानं निर्बंध कडक करावेत अशीच नागपूरमधल्या सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे या सगळ्या कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये सगळी जबाबदारी प्रशासनाची असं नाही, तर नागरिक म्हणून आपण देखील त्या संबंधितले नियम जे आहेत ते पाळणं फार आवश्यक आहे. कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. सावध व्हा. यानंतर इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.